आणि त्याद्वारे तुम्ही पत्रकारांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि याद्वारे तुम्ही पत्रकारांना काय सांगू इच्छिता? हिंदी मराठी असं आहे की या सृष्टीचा सगळा गाडा हा पत्रकारितेवर चालतो. पत्रकारांशिवाय आणि पत्रकारितेशिवाय काही पार हलत नाही अशी परिस्थिती आहे. पण आज घडीला त्याच पत्रकारितेची आणि पत्रकारांची अवस्था फारशी चांगली नाही. या अनुषंगाने आम्ही काही संपादक मंडळी एकत्रित आलो आणि त्यांनी ठरवलं की आपण पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काहीतरी वेगळं आणि चांगलं करायचं, जे चिरंतन टिकलं पाहिजे. पण व्हॉइस ऑफ मीडिया नावाची संस्था काढली, संघटना, आणि त्या माध्यमातून आता आम्ही सगळीकडे काम करतो. आम्ही एक पंचसूत्री घेतलेली आहे, ज्यामध्ये पत्रकारांचं घर, पत्रकारांचं आरोग्य, पत्रकारांचं मुलांचं शिक्षण, पत्रकारांची स्किलिंग आणि पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर काय, हा सगळा विषय त्यामध्ये आहे. आणि या पंचसूत्रीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आत्ता हाती घेतलेली आहेत. आज ठाण्यामधनं त्याच पंचसूत्रीप्रमाणे आरोग्याच्या मोहिमेची सुरुवात झाली, जी मोहीम राज्यभर चालणार आहे, भारतभर चालणार आहे आणि पुढे वेगवेगळ्या देशामध्ये जाणार आहे. पत्रकारांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आरोग्य, त्याच्यासाठी असणारं आत्ता तो किती फिट आहे हे, आणि पुढे जाऊन आरोग्यासंदर्भातल्या त्याला कुठल्याही असलेल्या अडचणी आणि त्याची ट्रीटमेंट ही मोफतमध्ये व्हावी, या अनुषंगाने आम्ही आरोग्य कार्ड त्यांना देत आहोत. त्याची सुरुवात आज ठाण्यामधनं होतं आहे आणि ही सुरुवात राज्याच्या अनुषंगाने आहे. त्याचा शुभारंभ आज ठाण्यामध्ये झालेला आहे. आज तुम्ही बघितलं की ठाणे आणि परिसरातले सगळे पत्रकार, त्यांचे कुटुंबीय या निमित्ताने इथं आले होते आणि पुढेही महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, राज्यातल्या सगळ्या, देशातल्या सगळ्या राज्यामध्ये याला निश्चितपणे असाच प्रतिसाद मिळेल. सर, ठाण्यामध्ये असं बरेच ठिकाणी वेगवेगळे पत्रकार ग्रुप आहेत, जसं दैनिक, जिल्हा असे, आणि आता व्हॉइस ऑफ मीडिया. तर मग तुम्ही काय सांगणार की सगळ्यांनी सगळं सोडून एकत्र व्हॉइस ऑफ मीडियामध्ये यायचं? असं आहे की एक विचार आहे, आम्ही काम करतोय पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी. तर यामध्ये जे सगळे आले तर अतिशय उत्तम आहे, पण आम्ही आमची एक साखळी घेऊन पुढे चाललो. आम्ही 21 लोक जिल्ह्याचे नेमतोय, 8 लोक शहराचे नेमतोय, 11 लोक तालुक्याचे नेमतोय, आणि आमची ही सगळी साखळी देशामध्ये व्यापवण्याच्या दृष्टिकोनातून, जगाला वापरण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याचं काम सुरू केलेलं आहे. आमच्यामध्ये अनेक संघटना विलीन झाल्या, आमच्यामध्ये अनेक पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनेचे आले, अनेक वेगवेगळ्या माध्यमांचे संपादक, पत्रकार आले. आम्ही प्रत्येकाला हेच सांगतो की तुम्ही या, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे, आपण मिळून काम करू. वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, वेगवेगळ्या दैनिकामध्ये काम करणारे पत्रकार हे आले तर अजून या कामाला निश्चितपणे गती मिळेल. सर, आता प्रिंट मीडिया होती, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, पण आता सोशल मीडिया खूप वाढलेला आहे आणि सोशल मीडियावर पत्रकार करणारे पत्रकार पण खूप वाढलेले आहेत. पण सोशल मीडियाला पत्रकार म्हणत नाही असं लोक सांगतात. तर आपली संघटना काय करणार आहे? असं आहे की माझ्या संघटनेने पहिल्यांदा विषय हाती घेतला की सोशल मीडियामध्ये काम करणारा पत्रकारसुद्धा पत्रकार आहे. त्या अनुषंगाने आम्ही अनेक वेळा राज्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग केल्या, केंद्रामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमातून मिटिंग्स केल्या, आणि आपल्या राज्याने निर्णय घेतलेला आहे, तुमचा प्रश्न, आपल्या राज्याने निर्णय घेतलेला आहे की सोशल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार, रेडिओमध्ये काम करणारा पत्रकार आणि टी व्हीमध्ये काम करणारा पत्रकार हा श्रमिक पत्रकार आहे, असा निर्णय आपल्या विधानसभेमध्ये घेण्यात आला. त्याचा जी आर पारित झालेला आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. सोशल मीडियामध्ये काम करणारा घटक हा पत्रकार आहे, किंबहुना आत्ता वेगळ्या कुठल्या तरी दैनिकात बातमी पाहण्यापेक्षा मी सोशल मीडियामध्ये बातमी मला तातडीने कळते. त्यामुळे सोशल मीडिया काळाप्रमाणे चाललेली आहे, काळाप्रमाणे बदललेली आहे, आणि सोशल मीडियामध्ये काम करणारा पत्रकार हा पत्रकारच आहे. त्यामध्ये दुमत मांडायचं कारण नाही, माझं किंवा संस्थेचं आणि सरकारचं. माझी एकच त्याच्या पुढे जाऊन सांगतो की आम्ही स्वतंत्र सोशल मीडिया विंग स्थापन केली. त्याचा प्रदेशाध्यक्ष आहे, आमच्याकडे त्याची टीम आहे, आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये जसे फादरबोर्डचे जिल्हाध्यक्ष आहे, तो सोशल मीडियाचा पण अध्यक्ष आहे. त्यांचे प्रश्न, त्यांचे विषय घेऊन आम्ही पुढे जातो, मार्गी लावतो. मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे, आम्ही त्यासाठी पण रिसर्च सेंटर सुरू केलेलं आहे. आम्ही त्यासाठी सुद्धा काम करतो आहे की जशी विश्वासार्हता प्रिंटची आहे, तशी विश्वासार्हता टी व्हीची असावी, जशी रेडिओची आहे, तशी सोशल मीडियाची पण असावी, असं आम्हाला वाटतं. पत्रकारितेचे काही मूलतत्त्व आहेत, पत्रकारितेचे काही
चौकट घालून दिलेली आहे. त्या चौकटीमध्ये आपण राहून निश्चितपणे पत्रकारिता केली तर मला वाटते की सोशल मीडियाचं जर्नलिझमसुद्धा खूप चांगलं असेल. पण अलीकडच्या काळामध्ये खूप वेगवेगळे विषय ऐकायला मिळतात. खूप वेगवेगळे ते पत्रकारिते जुन्या पत्रकाराविषयी नव्हते अशातला भाग नाही. पण सोशल मीडियाची विश्वासार्हता जर कायम ठेवायची असेल तर त्यांनी पत्रकारितेच्या चौकटीमध्ये राहून जर काम केलं तर अजून उत्तम होईल आणि गतिशील पण होईल. आता कट करू.